होईल या सगळ्या प्रतीक्षेमध्ये आहे. असं आहे की विद्यापीठांमध्ये ज्या 700 जागा आम्ही सँक्शन केल्या आहेत, ज्यात गोंडवाना युनिव्हर्सिटीने घाईने भरल्या, पण बाकीच्या युनिव्हर्सिटीच्या रोस्टर फिक्स करणं, मध्येच एससीबीसी आरक्षण मिळाल्यामुळे पुन्हा रोस्टर बदललं, याच्यामध्ये त्यांचं राहिलं आणि राज्यपालांनी त्याच्यावर स्टे दिला. आम्ही राज्यपालांना विनंती करतो आहे की कधी नव्हे ते 20 वर्षानंतर आम्हाला 2100 कॉलेजेससाठी आणि 700 विद्यापीठांसाठी भरती करायला परवानगी मिळाली, तर तुम्ही हा स्टे उठवा. त्याचं म्हणणं असं की एमपीएससीने घ्यायला प्रॅक्टिकल नाही आहे. मग त्यांचं म्हणणं आहे की निदान तुम्ही जे इंटरव्ह्यू घेता, तुम्ही जे सिलेक्शन करता, त्याची कार्यपद्धती मला लिहून द्या. ती काल दिली आहे की किती आम्ही पारदर्शकपणे करतो. नव्याने काही तुम्हाला पारदर्शकतेसाठी मुद्दे जोडायचे, तसं ते म्हणाले की इंटरव्ह्यूचं व्हिडिओ शूटिंग व्हावं, आम्हाला मान्य आहे. मुळात राज्यपालांचे 2 जण त्या सिलेक्शन कमिटीवर असतात. असं ते का म्हणतात मला माहीत नाही, पण राज्यपालांवर टीका करणं चुकीचं आहे. तुम्हाला हेतूही नाही, त्याच्या स्वभावाचाही नाही. फक्त आम्ही त्यांची जी थोडी अपुरी माहिती आहे ती पूर्ण करतो. त्याच्यातून 700 रिक्रुटमेंट ही मोठी आहे. आणि मग आम्ही मान्य अजितदादांना कन्व्हिन्स केलंय की 17 ते 25 जेवढे रिटायर झाले तेवढे ते जागा मला भरायला द्या. ते अजितदादांनी मान्य केले आणि त्या होते 4000 असतील. तुझे मित्र नेट सेटवाले लागतील त्यांना विचारलं पाहिजे.